रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय राम कृष्णारी हरि जय जय राम कृष्णारी हरि जय जय राम कृष्णारी दादा पाहता लोचने सुख झाले हो सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने रूप पाहता लोचने सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने पाहता लोचने सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सोहा विठ्ठल बरवा सोहा माधव बरवा विठ्ठल बरवा सोहा माधव बरवा सोहा विठ्ठल बरवा सोहा माधव बरवा विठ्ठल बरवा सोहा माधव बरवा सोहा विठ्ठल बरवा सोहा माधव बरवा सोहा माधव
कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम
याची ग्वाही द्यायला हो का इथं बी या की तशी काय काळजी करायची गरज बाबांनी काय ठेवली नाही. चला वळू गाई बैसू जेवू एके ठाई बहु केली वन वन पाय पिटी झाला शिन खांदी भार पोटी भूक खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख बहु केली वन वन पाय पिटी झाला शिन तुका म्हणे धावे मग अवघे बरवे बहु केली वन वन पाय पिटी झाला शिन महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरम पुंडरीकाय दातु मुनींद्र समागत्य तिष्ठन्तमानंद कन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो प्रथम नमः दूसरे चरण सदा प्रियारा दूसरे चरण सदा प्रियारा दूसरे चरण सदा पांडुरंगा
संताची त्यांच्या कृपादाने करीता विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यं विमलवचलं सर्वादि साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। दया संगतीने विराग झाला मनोदरीचा जडभास गेला साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कसा मी श्रीपाद पादुकांना विसरू कसा मी रामदास पादुकांना गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर प्रसंग संत श्रीपाद बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं चालू असलेला हा अखंड नामयज्ञ सोहळा त्या निमित्तानं पंचदिवसीय नामयज्ञ सोहळा 4 दिवस पार पडलेला आहे। आजचा हा काल्याचा प्रसंग आणि माझ्यासारख्या पामराकडे काल्याची सेवा कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त जगाचे जगद्गुरु असणारे संत तुकोबराय यांचा कालापर प्रकरणातील अभंग आहे। भगवान परमात्म्याने जो काला गोकुळामध्ये केला तो काला नेमका काय होता याचं पूर्णपणे स्पष्टीकरण देणारा अभंग आहे। विठ्ठला 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 सर्वच सगळ्याच गोष्टी जुळून आलेल्या आहेत। चोपदार दर्शनाला लोक इकडे येऊन देऊ नका। कीर्तन होईपर्यंत कुणी दर्शना जन्म आपल्याला दिलेला आहे देवाने। 25 वर्ष रौप्य महोत्सवी वर्ष संत श्रीपाद बाबांनी देह ठेवला। बाबा जात नसतात, बाबा येत नसतात, तुम्ही बी जात नसतो, आपण कुठं आणि कुठूनही येत नसतो। जातो आणि येतो हा फक्त भ्रम आहे आणि तो बुद्धीचा भ्रम एकदा जर गेला तर कळतं मी कोण आहे। आयुष्यभर माणसाला हेच कळत नाही मी कोण आहे। देव कळायचा तर लांब राहतो। स्वामी विवेकानंद एकदा म्हटले होते जर खरंच माऊली ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी या भारताला जर कळली तर भारतासारखा समृद्ध देश होऊ शकत नाही। विकास हा वरून नाही झाला पाहिजे, विकास हा आतून झाला पाहिजे। विकास कुठून व्हायला पाहिजे? भरी विकास व्हायला पाहिजे हो। वरवरचा विकास काय कामाचा? ती अधोगतीचा। विकास हा आतून होत असतो स्वामी विवेकानंद सांगतात आणि तो आतला जो विकास आहे ती ज्ञानेश्वरी करू शकते, बाकी कुणी करू शकत नाही।
नुसत्या भारतालाच नाही विश्वाला ज्ञान देण्याची ताकद ज्ञानेश्वरीमध्ये आहे. पण आम्हाला आजपर्यंत ज्ञानेश्वरी समजली नाही. आम्ही फक्त काय करतो, वाचितो आणि कागदात गुंडाळून ठेवतो आणि बुवा लोक सांगत आहेत, ते बी सांगत नाहीत बरोबर. ज्ञानेश्वरी थोडीच सांगणार ते. मी रात्री त्याच्यासाठी एक उदाहरण दिलं की अज्ञान नावाची गोष्ट जर जिवंत कुणी ठेवली असेल तर ती बुवा लोकांनी ठेवली. काय म्हटलं मी? बुवा लोकांनी ठेवली. कशी सांगतो? रस्त्यानं चालले होते महाराज कीर्तनाला, देवळात कीर्तन होतं. त्यांचं लेक्चर होतं प्रेमावरती. कशावरती? हा, प्रेमावरती लेक्चर होतं. भाव, प्रेम. आणि रस्त्याच्या कडेहून आवाज आला, महाराज जरा थांबा, इकडं बघा, मला लोकांनी भूकसले चाकून, मला दवाखान्यात नेऊन पोच करा. कोण म्हणतंय? ते चारीत पडलेले. बॉडी गाड्याला बघितलं, 9ला फक्त 2च मिनिटं कमी आहेत, दुसरा बुवा उभा करते आणि माझं सगळं खालास होईल. ते तसंच पळायला लागलं. ते म्हणला, बुवा जर का तुम्हाला नाही नेलं, हा बघ मग, हा तुला न्यायचं रिझन काय, कशासाठी रे? हे बघ म्हटलं, माझा तुझा फायदा आहे मला नेण्यात. तुम्हाला ओळखलं का? याने जवळ जाऊन बघितलं, तुला कुठतरी पाहिल्यासारखं दिसतोय. म्हणले, देवळात देवाच्या समोर जे चित्र लावलेलं असतं ना, तो राक्षस, ते अज्ञान मी आहे. कोण आहे ते राक्षस? कोण आहे ते? अज्ञान मी आहे. मला जर तू दवाखान्यात पोचलं नाही, मी जर जिवंत राहिलो नाही, तुझा धंदा होणार नाही. कीर्तन सांगशील कुणाला? सगळे ज्ञानी झाले इथं, कीर्तन सांगायचं कुणाला? हा, मग धंदा चालेल का? डोक्यात घे, बुवा मला दवाखान्यात पोच कर. बुवानी उचलला त्याला. तू म्हणला, बरोबर आहे, हे जर मेलं, अज्ञान मेलं, तर आमचा धंदा चालायचा. तुमच्या लक्षात येते का? असं ध्यान देऊन कीर्तन ऐका ना. आपण 1 तासच करणार आहे. मला महाराजांनी सांगितलं, म्हणजे मोठे महाराज आहेत ना, त्यांनी सांगितलेलं आहे, तुम्ही आहे ना उरकीत नाही लवकर. मी काय जास्त सांगणार नाही तुम्हाला, 1च तास. हा, 1 तास झालं की मला सांगा कोणतरी, गाड्याला दाखवा. हा हा, तर काय सांगत होतो मी? हा, असं म्हणजे सांगत. तर त्याला उचललं यांनी खांद्यावर. कुणाला? आणि दवाखान्यात पोच केलं. कुणी? कुणाला? आज बुवा काय करीत्यात? अरे अज्ञानाला जिवंत ठेवित्यात ना. नाही तर माऊली ज्ञानोबरायांनी सांगितलेली ज्ञानेश्वरी जर जशीच्या तशी सांगितली, तर आजही सामान्य माणसापासून अगदी पंतप्रधानापर्यंत सगळ्याचा आतून विकास होईल. आणि तो आतून विकास म्हणजे काय? पूर्णत्व आहे. काय आहे? ज्यावेळेस माणूस परिपूर्ण होतो, त्यावेळेस त्याची आकांक्षा राहत नाही, अपेक्षा राहत नाही, तो कुणाला दुखू शकत नाही. कारण कशासाठी दुखवायचं? अरे आशेसाठी तर दुखवायचं. अपेक्षा पूर्ण होत नाही म्हणून तर दुखवायचं या. आणि तीच जर झाली तर सर्व सुखाल्या सर्व अलंकार, सर्व सुखाल्या निर्भर
शहनशाह का भिकारी. शहनशाह का भिकारी असं झाल्या. हा कशात ताकद आहे? ज्ञानेश्वरी. कशात? त्याच्यात ताकद आहे शहनशाह बनवायची. पण आमच्याकडे भिकारी बनवली जातात. काय बनवले जातात? गोष्ट सांगतो तुम्हाला. एक जणाचा बाप मेला, तिथं 3 महाराजांनी 4 चक्रा मारल्या. तुमच्या डोक्यात नाही बसलं? धन्य आहे तुमची. एक जणाचा बाप मेला, तिथं 3 महाराजांनी कुतवळ साहेब 4 चक्रा मारल्या. कशाला कोणाला सांगत? आम्ही आहे ना. अरे पण त्याची हे भिकारी पायदा झाले का शहनशाह? हे परमार्थातले भिकारी तयार केले. हे माझी ज्ञानेश्वरी नाही करत. आणि ज्याला ज्ञानेश्वरीचं ज्ञान आहे तो भिकारी नाही होऊ शकत, शहनशाह होणार. ज्ञानेश्वरी शिकवते सगळं. स्वामी विवेकानंद सांगतात, माझ्या या भारतातल्या माणसाला जर खरी ज्ञानेश्वरी समजली आणि त्याच्या आचरणात जर आली तर शहनशाह होणार तो. सिकंदराने सारं जग जिंकलं होतं आणि गुरुच्या दर्शनाला गेलं. ते कुठं गेलं? आता त्याचा गुरु होता, शिळव झोपला होता. सकाळच्या उन्हाला नागडाच गडी. काय म्हणला तो? नागडाच गडी. शिळव झोपला होता मस्त पैकी. सिकंदरची शिपाई पुढे पळत गेले. म्हणले द ग्रेट सिकंदर आलाय. म्हणले द ग्रेट काय? आता भिकारी त्यो. या जगातला सगळ्यात मोठा भिकारी जर कोण असेल तर तो सिकंदर आहे म्हणला. कोण म्हणते? गुरु. काय? गुरु म्हणतो. सिकंदर जवळ गेला. चल भिकाऱ्या म्हणले, येऊ नको इकडे, चाल फोट. अहो म्हणला मी जग जिंकलं. अरे बाहेरची संपत्ती काय जिंकतो? आतली संपत्ती जिंकली का? कुठली संपत्ती जिंकायची? अरे आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये अशी संपत्ती आहे. आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये अशी संपत्ती आहे. अरे तुम्ही कधीतरी प्राप्त करून तर बघा, पुन्हा काहीच करायची गरज नाही. विठाला कुठं संपत्ती आहे? माऊली ज्ञानोबा म्हणतात आज संपत्ती आहे. आणि आपण शोधतोय कुठं? जन्म गेला आपला. आनंद मिळला का? मिळला आनंद? मिळणार बी नाही. बाहेर नसतो तू. बाहेर कितीही पळा, संपत्ती नाही, विपत्ती आहे. काय आहे? हो. आणि आत पळा, संपत्ती आहे. अशी संपत्ती आहे जो राजा चोरून नेऊ शकत नाही, चोर चोरून नेऊ शकत नाही, राजा लुटू शकत नाही. अशी संपत्ती आहे. माऊली ज्ञानोबा सांगतात, तैसा हृदयामध्ये मी रामू. काही संपत्ती आहे. हे विश्वाचं अधिक चैतन्य हृदयात सामावलेलं आहे. कुठं? या विश्वातला अधिक आनंद या हृदयात साठवलेला आहे. आम्ही आनंदासाठी भिका मागतो बायकोकड, बायको मागती नवऱ्याकड, नवरा मागतो बायकोकड. बायको कशाला करत? आनंद प्राप्त व्हावा. बरोबर? आणि बायको नवरा कशाला करते? आनंद प्राप्त व्हावा. रिझन काय दुसरा? काय विषय काय दुसरा? आता दोघं भिकारी एकत्र आले तर काय होईल? तेच नेमकं इथं होत. हे वडी तर तिकडं, ते वडी तर तिकडं. हा है ना? जाऊ द्या, अजून एक भिकारी सांगतो. एक गेलं ते म्हणला 2 दिवस झालं जेवलोच नाही का. त्याला एक लिंबा खाली बसलो होतो. 2 दिवस झालं जेवलोच नाही का. मला थोडी अर्धी करू देतो. तू काय म्हणला माहितीये का? 2 नाही 3 दिवस झालं मी उपाशी आहे. जमात बघा कशी गोळा झाली आहे.
पोरं कशाला पाहिजे तो? एक जणाने काय केलं, पोरगा पाहिजे म्हणून पहिल्या बायकोला काय व्हायना, मग त्यांनी दुसरी बायको केली, दुसरीला पोरीच झाल्या, मग त्यांनी रुईटी संग लावलं, तिसरी केली. कशासाठी? सुखासाठी. पोरग व्हावा आणि मला सुख लागा. बरोबर. त्याला पोरग झालं, पण 16 वर्षाचं झालं पोरगी घेऊन पळून गेलं. ते सुखासाठी तिसऱ्यावर डिपेक्ट आहे. अरे किती भिकाऱ्याची जमात गोळा करणार ना आपण. आपण आपल्या आनंदासाठी पोरग पैदा केलं आणि पोरगा त्या आनंदासाठी दुसरी बरोबर निघून गेलं. हे तिथंच दातीचकून बसलं. अरे आनंदासाठी असे दुसऱ्याकडे हात पसरताच का? माऊली ज्ञानोबा म्हणतात, तो आनंदाचा सोहळा, तो आनंदाचं सुख ते अधिम चांदणं आपल्या हृदयामध्ये आहे, आपल्या चित्तामध्ये आहे, पण आपल्याला वेळ कुठे बसून आत जायला. प्रमाण मी देईल. आपल्याला वेळ कमी आहे. तो आनंद, तो परमानंद माऊली ज्ञानोबा म्हणतात आपल्या हृदयात आहे. पण आपली गत कशी आहे? कशी आहे गत आपली? गोचिडासारखी गत आहे. कसली कसली रे पोरांनो? इकडे लक्ष दे. पाशी त्वचेची आ पदराड परी ते आ व्हेरुणी गोचिड अशुद्ध काय न घेती. निदैवाच्या परिवरी लोह्या ऋतुल्या आहाती सहस्रवरी परिवरी वैसोनी उपवास करी का दरिद्रीजीये. माऊली ज्ञानोबा म्हणतात, अरे त्याच्या हृदयात खजाना आहे. काय आहे? खजाना आहे. पण त्याच्यावर बसलंय कोण? हे. आणि येणाऱ्या जाणाऱ्याकडे म्हणतायत 2 रुपये द्या ना, 2 रुपये द्या ना. कीर्तनाचं होय 10,000 रुपये घ्यावं. हे आता कोणची जमात आहे? देणारी आहे का घेणारी? संत देतात का घेतात? संत उदार उदार, संत उदार उदार, संत उदार बाबा उदार उदार आहे. किती उदार. मेघ उदार परी ओसरे. मेघ उदार आहे, कुठं बी पडतो पाऊस. पाऊस उदार आहे पण वसरून जातो. आणि संत, अरे त्यांच्याकडे एवढं आहे. तुका म्हणे पोते संत
मेघ उदार परी ओसरे. आणि ते उदारपणाची जी काय खरी अवलाद आहे ती संत आहेत. हे भिकारी, हे धोतर घालते, टोपे घालते, तर भिकारी कशासाठी? तारीख मिळवायसाठी 3-3 चक्कर. अरे अरे अरे, मला जेवढे ओळखतायत ना त्यांना माहिती आहे माझ्या बाबांनी हे मला शिकवलंच नाही कधी. माझा बाप वाघ होता, वाघ. आणि वाघाची जमात असते ना ती कधी लाचारी पत्करत नाही. भिकाऱ्या आणि 2 पैशासाठी कुणाच्या तरी मांडीव जाऊन बसण्याची ज्याची अवकात आहे ती वाघाची अवलाद नाही, शाळपाट आहे ती. लक्षात ठेवा. म्हणून सांगतो वाघ व्हायचे आपल्याला. आणि वाघ व्हायचं असेल आत चला, बाहेर वाघ होणार नाही. सिकंदर, सद्गुरू सांगता सिकंदरा तुझ्यासारखा भिकारी कुणी नाही. अरे सगळ्याच्या नावाला कलंक लावला असतो. मला सद्गुरू सुद्धा कधी म्हणू नकोस. का? तर तुझ्यामुळे मी बदनाम होईल. कारण संतांच्या परंपरेमध्ये बाहेर कुणी पळालेला नाही. मला सांगा, संतांना देव आत सापडला का बाहेर? आता तुम्ही जाणकार आहेत, मी तुम्हाला पाणी पाजणारच नाही, डायरेक्ट दूध, ते बी शुद्ध ऊर्जा डेअरी सारखा. तुमच्या लक्षात येते? राजहंस आता तुम्ही, मग काय पाजू तुम्हाला? पाणी नाही, मग काय पाजणार? दूध. दूध पाजणार, सार सार पाजणार, आसार काहीच सांगणार नाही, शुद्ध सांगणार. आमचे प्रकाशित म्हणतात शुद्ध ऊर्जा. आणि खरंच मला कधी कोणतं पिशवीतलं दूध आवडलं नाही प्रकाशित, पण तुमचं दूध मी आवडीने खातो. मला कुणाचं कीर्तन आवडलं नाही, पण माझ्या बाबाचं कीर्तन मी आवडीने ऐकतो. लक्षात येतं तुमच्या? शुद्ध सांगणार आहे. देव संतांना आज सापडला, आनंद संतांना आज सापडला, सुख संतांना आज सापडलं. मग बुवा आनंद कुठं सांगतो? तुम्ही ऑब्झर्व करायचं आहे. तुम्ही लय कीर्तन ऐकलेले आहेत, बुवा लय उगाळलेले आहेत. मी कुणाचंच नाही ऐकलं कीर्तन अजून, आणि मला कुणाचं कीर्तन कळत बी नाही. ते काय सांगत ते त्यांना समजत नाही, तर आपल्याला काय समजायचं? हा, बरोबर ना? मला सांगा, महाराष्ट्रातल्या संतांना देव आज सापडला का बाहेर? मी सगळ्या संतांची प्रमाण सांगेल तुम्हाला. दूध लोणी असतं, दुधाच्या आत असतं का लोणी दुधाच्या बाहेर असतं? का बाहेर? हा. मग देव आपल्या हृदयात असतो का देव बाहेर असतो? आत ना. आताचे भाऊ काय सांगत आहेत? मी बुवा म्हणतोय, संत नाही. संत कधी खोटं बोलत नाही. आता जे भाऊ काय सांगतात? चला पंढरीला, चारी धामाला तीर्थयात्रा काढा, 50,000 रुपये भरा. डंगऱ्यांना नसतं काही काम, आणि त्यांना वाटतं आम्ही आहे ना आता गंगेत आंघोळी केल्या सगळी पापा धुवून जातात. तुझ्या बापाने केलता का धंदा? जिंदगीभर पाप केली, तिथं जाऊन धुत्यात का ते गंगेत? गंगा म्हणते खायला आलं काय नाही बिनसुमाराचं. जिंदगीभर पाप केली, आता धुवून जात्याल. एक डांगर निघालो होतो, मी म्हणलं ए काय खायला पोरांना बुडावतो तू? एक तर ती कमी, त्यात कांद्याला बाजार नाही, काय नाही, 50,000 रुपये भरायला लावले त्यांना. मग म्हणलं मला तीर्थयात्रा कर. काय आला तीर्थयात्रा? म्हणलं मग ती पाप धुवून जातात असं म्हणतात. म्हणलं तिथं बियंडकुळ्या कमी आहेत काय? बियंडकुळ्या कमी आहेत तिथं? बेंडकुळ्या कमी नाही तिथं, लय आहेत. मग त्यांची का नाही पाप धुतली? अरे जिंदगीभर केलेली पाप
विठाला 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 जात्याल गंगेत बुटकुळी हाणल्या अरे तरंगत्यांवर आणि तू वर आला की तुझ्याच बोकांडी बसत्यान काय ही आयडिया कोणाची हा पापी पेट कसा आलंय कशाचा आणि खातो किती मी आता एक टाइम बेसन भाकरी खाल्ली तर मला दुसऱ्या टाइम सुध होत नाही खायची नको बाबा लय पोट जाम झालंय तुम्ही खाता किती किती लागत किती आम्हाला दाखवायचेच लागत हो वस्तुस्थिती अशी आहे आपल्याला दाखवायच्याच लागते सिकंदराचा गुरु सांगतो राजा इतकं मोठं धन आत दिलं इतकं मोठं धन पण तुला समजा ना राजा काय तुम्हाला एक सांगू का तुमचा श्वास तुम्ही घेता का नाक घेतं एक छोटासा प्रश्न आहे तुमचा श्वास तुम्ही घेता का नाक घेतं तुम्हाला सगळ्याला ऐकू येते ना माग हा कोण घेत नाक घेत आहे ना का तुम्ही घेता तुम्ही काय म्हणता मी करतोय जन्माला आल्यापासून तुम्ही काय केलं एवढंच सांगा तुम्हालाच प्रश्न पडेल मी काय केलं मला एक गोष्ट सांगा या जगात आपण जन्माला आलो आपल्या मनानं आलो का प्रश्नचिन्ह या जगतामध्ये आपण जन्माला आलो कोणत्या गावात जन्माला यायचं आपण ठरवलं का नाही कोणत्या आईवडिलाच्या पोटी जन्माला यायचं आपण ठरवलं का नाही कोणती बायको आपल्याला मिळेल आपण ठरवलं का नाही किती मुलं आपल्याला होतील आपण ठरवलं का नाही कोणतं पद आपल्याला मिळेल आपण ठरवलं का ते असतं तर मतदानाच्या दिवशी अटॅक कशाला आला असता आपण ठरवत नाही बरं कधी दात पडताना आपण ठरवलं का नाही कधी कसं काळी होते आपण ठरवलं का नाही मग आपण ठरवलंय काय या जगात आपण आलो आपण ठरून आलो का बर जाऊ द्या आपण नव्हतो तरी हे जग चाललं होतं बरोबर आपण आहे तरी हे जग चाललंय बरोबर आणि आपण मेल्यावर हे जग चालणार आहे बरोबर मग यातलं आपण केलं काय गबाड गोळा केलं चोराची धन आलं ध्यानात हे पहा आपण काही करत नाही आपण काही केलं नाही आणि जे जे आपण केले ते सगळं बिघडलंय आजपर्यंत तुम्ही लक्षात ठेवा आपण जिथं जिथं करायला गेलो तिथं सगळं बिघडून बसलंय आणि त्याचं जे काही सगळं चाललंय ते मात्र सुरळीत चाललंय 450 अब्ज वर्षापूर्वी आपली आकाशगंगा जन्माला आली अजून सूर्य इकडं तिकडं नाही व्हायचं त्यानं चालवलेलं आहे ना आपलं चाललेलं बिघडून गेलं आपण स्थापन केलेलं सारंच बिघडलं परिस्थिती अशी आहे आपण काही करत नाही आपण काही केलं नाही आणि आपल्याला काही करायचं नाही हे समजणं म्हणजे परमार्थ बघा डोक्यात बसलं तर बघा परमार्थात काहीच केलं जात नाही लक्षात घ्या काय परमार्थात काहीच केलं जात नाही आणि जिथं काहीच केलं जात नाही तो परमार्थ आहे आणि जिथं काही केलं जातं ना तो संसार आहे काही केलं जातं तो संसार आहे मग आता अशा संबंधानं तुकोबराय सांगतात ठाईच बाई सोनी कराये का चित्त ठाईच बाई सोनी कराये का चित्त ठाईच बाई सोनी कराये का चित्त ठाईच बाई सोनी
वडी अनंत बाबा वडी अनंत बाबा वडी अनंत बाबा जावे वनांतरा नलगती सायास जावे वनांतरा नलगती सायास जावे वनांतरा नलगती सायास जावे आणि सगळ्यात जास्त पळतोय कोण? तुमच्यापेक्षा. इकडं लक्ष द्या. आमच्या बोला सकाळी 1 तारीख, संध्याकाळी 1 तारीख, दुपारा 1 तारीख, उरलं तर 4 वाजता बी मध्ये घेतोय आणि सांगतोय काय ठाईचं बैसोनी. याच एक चित्त आहे का? विचार करा जरा. अरे संपत्ती आत आहे पण काहीच करायचं नाही तेव्हा ती प्राप्त होते आणि आपण आल्यापासून करतोय त्याच्यामुळे प्राप्त होत नाही. काय म्हटलं मी? कसं असतं, एका सरोवरामध्ये चंद्राचं प्रतिबिंब पडलेलं आहे परंतु वारा वाहतोय आणि वारा वाहिल्यामुळं ते व्हायबल झाले. सरोवर काय झाले? व्हायबल झाले. त्याच्यावर तरंग निर्माण झाले. काय निर्माण झाले? तरंग. आणि ते तरंग निर्माण झाल्यामुळं आत पडलेलं प्रतिबिंब आपल्या दृष्टिक्षेपात येत नाही. यासाठी आता वारं बंद व्हावं लागेल. काय व्हावं लागेल? वारं बंद झालं की तरंग जे निर्माण झालेले ते बंद होतील आणि आतलं जे प्रतिबिंब आहे ते आपल्या दृष्टिक्षेपात येईल. तद्वत त्या पद्धतीनं तैसा हृदयामध्ये मी राम, तो भगवान परमात्मा आपल्या सगळ्याच्या हृदयात आहे, जो आनंदाचं कंद आहे, जो सुखाचं मूळ आहे, ज्याला सच्चित आनंद असं म्हणतात. तो सच्चित आनंद परमात्मा, विश्वभर व्यापक असलेला परमात्मा आपल्या प्रत्येकाच्या हृदयात प्रतिबिंबित झालेला आहे. पण तरंग निर्माण होतात. ते तरंग शांत करायचे. काय करायचे? त्याला शांत करायचे. तरंगांना, विचारांना शांत करायचे. विचार शांत झाले की आतमध्येच ते प्रतिबिंबित होत. ती आतली संपत्ती आपल्याला जर प्राप्त करायची असेल तर काहीच करायचं नाही, हेच करायचं. मी वेगळा परमार्थ सांगतो. हा वेगळा नाही, हा माऊली ज्ञानोबरायांनी सांगितलेला आहे. पण माऊली ज्ञानोबराय खरे कळूनच दिले नाहीत आजपर्यंत बी नाहीत. सगळे ज्ञानेश्वरी बोलतात पण ज्ञानेश्वरी नाही बोलत. होय तो तेची वस्तू आहे परी काय की जे बुद्धी तैशी नव्हे. कुणाचं वाक्य आहे? समजलं का? माऊली ज्ञानोबराय सांगतात ते प्रतिबिंबित झालेलं चैतन्य ब्रह्म हा स्वतः आहे. कोण? आपण. मला सांगा, आपण आतली का बाहेरली? मी सारखा सांगतो हा मुद्दा. का? आपल्याला कळलं पाहिजे आणि एकदा कळत नाही ते. मला एक गोष्ट सांगा. त्या दिवशी एक जणाची आई वारली. आम्ही गेलो भेटायला. सकाळच्या पारी ऊस देऊन बसला होता आईला, मांडी देऊन. मला बघितल्या हंबरडा फोडला. बाबा माझी आई गेली. मी त्याला म्हटलं कसली होती तुझी आई? कसली होती? म्हणलं गोरीपान होती, जाडजूड होती, अजून दात पक्क होतं. मग म्हणलं तिथं तुझ्या मांडीवर झोपली ना, गेली काय म्हणतो? नाही बाबा पाठच गेली. अरे बा पाठ गेली ती कसली होती सांगा? तर म्हणला गोरीपान होती, जाडजूड होती, अजून दात पक्क होतं. मग ती तुझ्या मांडीवर झोपली ना, गेली काय म्हणतो? नाही बाबा पाठच गेली. मग सांगा पाठ गेली ती आई का राहिली ती आई? राहिली ती आई म्हणा. आ जाळून येतो तिला. मग आईला कोणी जाळतं का? मग आई कुठं होती? आत. पण आयुष्यभर समजली. मग तुम्ही आतले का बाहेरली? गाठ पडली का कधी? तुमची गाठ पडली कधी?
मग तुमचं अस्तित्व कशावर अवलंबून आहे? तुमचं अस्तित्व तुमच्यावर केलेल्या संमोहनावर अवलंबून आहे. 12वीच्या दिवशी आत्यानं कानात फुकलं, काय? भूषण कुर्र. आणि तेव्हापासून अभूषण्यात आलं. मग अभूषण आहे का? आपलं अस्तित्व आत आहे, ते प्रतिबिंबित झालेलं सच्चिदानंद ब्रह्म हे आपलं अस्तित्व आहे. मी तो आहे. पण मानतोय कुणाला मी? वरच्याला. वरच्याला घोटाळा झाला. अशी कशी गफलत झाली गड्यानो, झाली रे वऱ्यानी दुनिया गेली गड्यानो, गेली रे. अशी कशी गफलत झाली गड्यानो, झाली रे वऱ्यानी दुनिया गेली गड्यानो, गेली रे. अशी कशी गफलत झाली गड्यानो, झाली रे वाऱ्यानं दुनिया गेली गड्यानो, गेली रे. अशी कशी गफलत झाली गड्यानो, झाली रे वाऱ्यानं दुनिया गेली गड्यानो, गेली रे. अशी कशी गफलत झाली गड्यानो, झाली रे वऱ्यानी दुनिया गेली गड्यानो, गेली रे. अशी कशी गफलत झाली गड्यानो, झाली रे वाऱ्यानं दुनिया गेली गड्यानो, गेली रे. अशी कशी गफलत झाली गड्यानो, झाली रे वाऱ्यानं दुनिया गेली गड्यानो, गेली रे. संपत्ती सापडलेली आहे सिकंदराच्या गुरुला. शिळव झोपलाय मस्त पैकी, चांदणं आलं मस्त, वर जाऊन बसत शांत. आतली संपत्ती, बाहेरची संपत्ती इथंच राहील. ती विपत्ती आहे, ती संग येणार नाही. मेल्यानंतर जी संगती जाते तिला संपत्ती म्हणतात, आणि मेल्यावर जे संग जात नाही त्याला विपत्ती असं म्हणतात. तुम्ही किती कमवा, विपत्ती आहे ती, संग येणार नाही. फार समजायला सोपं आहे. फक्त गंमत अशी आहे, एक जण संतांच्या जवळ गेला, म्हणला मला शब्दाच्या पलीकडलं ज्ञान सांगा. काय म्हटलंय? मला शब्दाच्या पलीकडलं ज्ञान सांगा. संत डोळं झाकून बसले आणि तोही डोळं झाकून बसला. संत डोळं झाकून बसले आणि तोही डोळं झाकून बसला. दोघही आतमध्ये पोचले आणि आतलं ते सच्चिदानंद स्वरूप, जे पूर्ण ब्रह्म, जे सर्व जगामध्ये विस्तार पावलेला आहे, तिथं दोघांची गाठ पडली. डोळ्यातून खळखळ खळखळ धारा लागल्या दोघांच्याही. 15-20 मिनिटांना दोघं जण उठले, एकामेरीचं दर्शन घेतलं आणि तो जो आलेला प्रश्न विचारणारा निघून गेला. शब्दही बोलला नाही. त्यांच्या शिष्यांनी प्रश्न विचारला, बाबा त्याला काहीच तुम्ही सांगितलं नाही? काहीच? तरी तो जाताना म्हणला, बास आज अलौकिक असं मिळलं. काय दिलं तुम्ही त्याला? आणि तुम्ही दिलं तर काहीच नाही, मी तुमच्या शेजारीच बसून आहे. ते म्हणला, राजा 4 घोडं असते, 4 घोडं. पहिला घोडा आहे असा रापकावला तरी सुद्धा पळत. दुसरा घोडा आहे रापकावला का लगेच पळतो. तिसरा घोडा आहे
चापकाचा आवाज आल्याबरोबर उधाळतो. आणि चौथा घोडा आहे सावली पडली तरी उधाळतो. तुम्ही कोणच्यातले आहेत? तुम्ही कोणत्या घोड्यातले आहेत? ठाणकवायतल्या? सिकंदरा, संपत्ती आत आहे, समजून घे. आता लय समजायला वेळ नाही. मोठी मोठी माणसं येऊन बसल्यात, मग तिकडून माझ्यावर डोळं बिंगावत्यात लोक. आलं का देणार? समजून घ्या. कोणचा वास? सावली पडली की उधाळणार वा. बर का? संपत्ती कुठं आहे? आत आहे. आणि विपत्ती कुठं आहे? बाहेर आहे. ती बाहेरची विपत्ती सोडून द्या आणि आतल्या संपत्तीकडे पळण्याचा प्रयत्न करा बस. कारण इथलचा कितीही जरी मोठा माणूस असला, एक लय मोठा साधू गेला, त्याचे कोट्यावधी शिष्य होते. किती? कोट्यावधी शिष्य होते. आणि तो नेमका वैकुंठाच्या दारात गेला. आता त्याचं पुण्य होतं म्हणून गेला तिथं, पण कुणी दारच उघडीना. दारच उघडीना. लय मोठा साधू गेला पण दार काय उघडीना. 4 तास ओरडत होता गडी. किती? 4 तास. तवा एक जणांनी त्या दरवाजा असतात ना मोठांलं, त्याच्या फटीतून फक्त बाहेर पाहिला. याला असा राग आल्याला, डोळ्यातून आग वकितोय. मी एवढं केलं, मी एवढं मठ, माझं एवढं असं, माझं एवढं तसं, माझं एवढं शिष्य, आणि साधा दार सुद्धा उघडीना. कुठला तू? म्हणला पृथ्वीहून आलोय. कोणत्या? एका आकाशगंगेत 200 अब्ज सूर्य आहेत आणि 200 अब्ज सूर्याच्या 200 अब्ज पृथ्वी आहेत. तू नेमका आला कोणत्या पृथ्वीहून? तुमच्या लक्षात येते ना? एका आकाशगंगेच्या 200 अब्ज सूर्य, 200 अब्ज सूर्याच्या 200 अब्ज पृथ्व्या, अशा 21 आकाशगंगेचं एक ब्रह्मांड. बरं का? आणि अशी अनंत कोट ब्रह्मांड अंतराळात आहेत आणि त्या एका रोमात देवाच्या आहेत. तू कोणत्या पृथ्वीहून आला? सांगताच आहे ना पृथ्वी कोणची? इतक्या पृथ्व्या. कशाला आला? म्हणला देवाची भेट व्हायची. देवाची? 200 कोटी वर्ष झालं इथं बसलोय म्हणला मी. किती? 200 कोटी. अजून मला आत काय ते सुद्धा माहित नाही. तू भेटाय आला आणि तिथून आवाज देतो दातीच की तोय आमच्या. चल हो माघारी. देव कळला? हा, देव कळला. हा, मग तो तेवढा आहे. आता त्याच्यापाशी आपण गेल्यावर केवढी. पण जायची सोपी आयडिया सांगतो तुम्हाला. आज साधू संतांच्या महाराष्ट्रात जन्माला आलेली अवलाद आहे. नुसतं देवापाशी जायचं नाही सांगणार, देव व्हायचं सांगतो. देव व्हायचं सांगतो. माऊली ज्ञानोबा सांगतात, अरे होय तो त्याची वस्तू आहे, पण काय की जे बुद्धी तैशी नव्हे. फक्त तयारी ठेवा जाण्याची. पशु का हो तपनैया, नर का कुछ भी न होय. अरे नर एक बार करनी करे तो नर का नारायण होय. नर का? पण लबाड्या करू नका. परमार्थात प्रामाणिकपणा ठेवा. अरे परमार्थात जर प्रामाणिकपणा ठेवला तर नराचा नारायण होतो. पण परमार्थातला अप्रामाणिकपणा हा संसार असतो. ध्यानात ठेवा. तुम्ही किती मोठा गंध लावा, सगळे ओळखतात. एवढा टिळा लावला तरी ओळखतात. प्रपंचातला प्रामाणिकपणा हाच परमार्थ असतो. प्रपंचातला प्रामाणिकपणा हाच परमार्थ असतो आणि परमार्थातला अप्रामाणिकपणा हाच प्रपंच असतो. लक्षात ठेवा. म्हणून प्रपंचात राहून परमार्थ करा, एवढंच माझं म्हणणं आहे. जाऊ द्या, कळलं तर बघा. देव होण्याची ताकद आहे, देवगड जाण्याची ताकद नाही सांगत मी. देव होण्याची ताकद आहे. फक्त कुठं जावं लागेल? आता बाहेर पळतोय ना आपण, बाहेर पळतोय ना. बाहेर नाही पळायचं. संध्याकाळी 20 मिनिटं फक्त सर्व इंद्रियाची कवाडं बंद करा. सर्व इंद्रियाची कवाडं बंद करा. किती? 20 मिनिटं. सर्व इंद्रियाची कवाडं.
श्वासाबरोबर आत जायचे, दीर्घ श्वास घ्यायचा, सद्गुरूने दिलेला महामंत्र त्या श्वासावर बसवायचा आणि आत जाण्याचा प्रयत्न करायचा. आत जाण्याचा 14व्या मिनिटाला तुम्हाला समाधान वाटायला लागेल. पहिली खून सांगतो, 14व्या मिनिटाला समाधान वाटायला लागेल आणि 20व्या मिनिटाला शांती वाटायला लागेल आणि त्या शांतीतच तुमचं स्वरूप तुम्हाला आतलं दिसेल. गहन शांती आहे ती, गहन शांती, त्याला शून्य शांती असं म्हणतात. मी दिलेली तुम्हाला जी साधना आहे ना, ती जर तुम्ही केली खरोखर अंतःकरणापासून ना, तर 21व्या दिवशी तुम्हाला ब्रह्मप्राप्ती होईल. कितव्या दिवशी? स्वरूपामध्ये तुम्ही विलीन होऊन जाल, जिवंतपणे समाधी होईल तुमची, संजीवन समाधी. काय होईल? हीच तर माऊलींना सांगायची ना. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान, ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान, निवृत्ती देवी ज्ञान, ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान, ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान, ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान, निवृत्ती देवी ज्ञान, ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान, समाधी संजीवन हरिपाठ हरिपाठ, समाधी संजीवन हरिपाठ हरिपाठ, समाधी संजीवन हरिपाठ हरिपाठ, समाधी समाना हरिपाठ हरिपाठ, हरिमुखे मन 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 हरिमुखे मन. किती दिवस हे प्रमाण म्हणल्यावर खाली पाया पडून बिंगत येत का? असं काय माहिती. हरिपाठ कळला का? बोलाच नाही समजला. बोला आणि बोला कळला असतं तर पहिल्याच वाक्यात सगळे. देवाचे द्वारी उभा वर्षभरी है ना. असो बाबा, व समजून घ्या. आतमध्ये जा. फक्त सद्गुरूनं सांगितलं आज जा. तुझा हरवलेला गौरव तुला मिळेल, तुझा हरवलेला आनंद तुला मिळेल. जो संसारामध्ये शोधूनही तुला सापडला नाही तो आनंद तुला प्राप्त होईल, तो गौरव मिळेल, ती गरिमा मिळेल आणि तू शहेनशाह होशील. काय होशील? शहेनशाह. सुखासाठी दुसऱ्याकडे भीक मागणारे आपण शहेनशाह होऊ. काय होऊ? शहेनशाह. सिकंदराला सांगतो त्याचा गुरु, सिकंदरा, अरे आतली संपत्ती गोळा करायची सोडून कोणती संपत्ती गोळा करत बसलास राजा? आणि सिकंदरानं शेवटी मान्य केलं. मी आत गेलो नाही बाबा, एवढा सुंदर माणसाचा जन्म दिला, मी अंतर्मुख झालो नाही. मी कधीही आतमध्ये शोध घेतला नाही का माझं अन्न पचवणारा कोण आहे. मी ज्याच्या सत्याने हे सर्व विश्व पाहतो तो पाहायला लावणारा कोण आहे, ती ऊर्जा कोण आहे नेमकी. प्रकाश शेठ आमचे बाबा सांगायचे, हे विश्व पदार्थ नाही, ही विश्व म्हणजे ऊर्जा आहे.
तुम्ही तुमच्या डेअरीचं नाव ऊर्जा ठेवलं. तुम्ही काहीतरी अभ्यास केलेला असावा. माझे सद्गुरू सांगायचे, नो मॅटर म्हणजे पदार्थ नाही, हे विश्व पदार्थ नाही, मग हे विश्व म्हणजे ऊर्जा आहे. देव म्हणजे कुणी असा कुणी माणूस नाही, देव म्हणजे एक ऊर्जा आहे जी अनंत ब्रह्मांड रचते एका क्षणात आणि मोडते बी एका क्षणात. आपल्या सूर्यमालिकेसारख्या सूर्यमालिका एका क्षणात कोट्यावधी सूर्यमालिका कृष्ण विवरात जातात. किती? कोट्यावधी कृष्ण विवरामध्ये सूर्यमालिका जातात आणि कोट्यावधी नवीन तयार होतात एका क्षणात. एवढी ताकद ज्या ऊर्जेमध्ये आहे, ती ऊर्जा म्हणजे ब्रह्म आहे. ती ऊर्जाच म्हणजे आपण आहोत. त्या ऊर्जेचा एक गोळाच आपण आहोत. बस, आपण पदार्थ नाही. आणि ज्या दिवशी आपण आत जाऊ, ते स्वरूप आपलं पाहू, त्यावेळेस तीच ऊर्जा प्रचंड ऊर्जा आहे. एका अणूत किती ताकद असते? एका अणूत विस्फोट घडवला अमेरिकेनं, 1,00,000 लोक मेली एका सेकंदात. एवढी ताकद आहे अणूत. आणि त्या अनंत अणूचा एक भाग आपण आहोत, लक्षात ठेवा. पण आपण आत गेल्याशिवाय समजणार नाही. आपण वर जे समजतोय ना ते आपण नाही. ते आतलं समजून घेण्यासाठी युक्ती म्हणून भगवान परमात्म्यानं आपल्याला हे शरीर दिलेलं आहे. आणि त्या शरीरालाच आयुष्यभर आपण मी मानतो. मी म्हणजे शरीर. पण बारीक विचार करा, मी म्हणजे शरीर नाही. मी मगाशीच सांगितलं, आई म्हणजे शरीर नाही, आई म्हणजे आतलं चैतन्य, ऊर्जा. पण आपली समज अशी झाली, त्याच्यामुळे सर्व दुःखाचा बाजार आपल्या जीवनामध्ये गोळा झाला. आणि सांगणारे बी असेच मिळले कीर्तनकार, की जे सांगतात तू सत्य आणि सगळं घरदार सत्य आणि सारं विश्व सत्य आणि प्रपंच असा करा आणि प्रपंच तसा करा. हे सांगणारे मिळले. आतमध्ये जाणारे, जायचं ज्ञान सांगणारे माऊली ज्ञानोबाराय आहेत. आत जायचं कसं सांगतात. आणि जोपर्यंत आपण या देहाला भाळलेलो आहे, कारण आपण ज्यावेळेस चिंतनाला बसतो त्यावेळेस पहिली परत लागते, मी देह आहे. चिंतनाला बसल्यानंतर कळतं मी देह नाही. दुसरं कळतं मी मन नाही. जसं नाक श्वास घेता आपण लक्ष देतो का? नाही. तसं मन विचार करत राहतं, त्याच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. त्याचं काम काय आहे? विचार करणं आहे. मनाचं काम विचार करणं आहे. जसं नाकाचं काम श्वास घेणं आहे, त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही, तसं मनाचं काम विचार करणं आहे. त्याच्याकडे लक्ष न देता आपण अजून आत उतरलो तर आपल्याला शेवटची परत लागेल, ती म्हणजे ऊर्जा, ती म्हणजे चैतन्य. फक्त 2 पडदा बाजूला करायच्यात. एक मी देह आहे हा पडदा बाजूला करायचा. मी देह नाही हे समजेल, पण चिंतनानं समजेल. आणि चिंतनाला बसायचं टायमाला काय करायचं? फक्त सर्व इंद्रियांची कवाडं बंद करायची. सगळा कचरा मनाने जळून जाईल. सगळे इंद्रिय बंद करायचे आणि त्यांना आत वळवायचं. कुठं वळवायचं? डोळ्यानं पाहायचंच पण आत पाहायचं, कानानं ऐकायचंच पण आत ऐकायचं. सगळं आत वळवलं तरच त्याची प्राप्ती होते. म्हणून तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, चला वळू गाई, चला वळू गाई, गाई, चला वळू गाई, सांगतात. आता हे गवळण जे आहे किंवा हा अभंग जो आहे तो समजायला तेवढ्या सद्गुरूच्या सानिध्यात राहावं लागतं. एवढं सोपं नाही ते. चला वळू गायन म्हणजे गाया वळाय गेलं ना ते काठी घेऊन, असं आहे का ते? बरं, त्यांच्या गायांचा ना आताचा काय संबंध आला त्याच्याशी? तेव्हा ते गाया वळीत होते, त्याचा आता काय संबंध आहे?
तो संबंध असा आहे की सर्व गाया म्हणजे इंद्रिय. गाया दोन फार डेंजर आहेत, एक वासना आणि दुसरी मन. या दोन गाया. वासना ओढाळ गाई गड्या रे, वासना ओढाळ गाई. हो वासना ओढाळ गाई गड्या रे, वासना ओढाळ गाई. वासना ओढाळ गाई गड्या रे, वासना ओढाळ गाई. वासना ओढाळ गाई गड्या रे, वासना ओढाळ गाई. तिचा हनुना म्हणावं पायी गड्या रे, हनुना म्हणावं पायी. तिचा हनुना म्हणावं पायी गड्या रे, हनुना म्हणावं पायी. तिचा हनुना म्हणावं पायी गड्या रे, हनुना म्हणावं पायी. हनुना म्हणावं पायी गड्या रे, हनुना म्हणावं पायी. दुसऱ्या महिन्यात पंचायत समितीचं तिकीट द्या ना मला. सरपंच करा. अरे सरपंच झाला का मग पंचायत समिती का जिल्हा परिषद झाली का त्यालाच विरोध उभा राहिला, आमदारालाच तापच झाला बा डोक्याला. तुमच्या लक्षात येते वासना काय याला म्हणतात, ती वासना फार डेंजर आहे. आणि बहिणाबाई सांगतात, मन ओढाय ओढाय उभ्या पिकातल डोर, किती हाकला हाकला फिरी जाये पिकावर. किती मोठा बंगला बांधला तरी वर गज आहेतच. गज कळतात काय म्हणतात त्याला, चाल सोडी ती. अरे तुझी चाल जायची कधी, समाधान आहे का. मन आणि वासना फार डेंजर आहे. अशी सर्व इंद्रिय एक करायची. चला वळू, ती वळवायची. कुठं, आत बैसू, शांत बसायचंय. जेऊ, ध्यान, बैसू जेऊ एके ठाई. आणि आता का करायचं हे, अरे कुत्र्या मांजराच्या जन्माला जाऊन जाऊन आपल्याला कटाळा आलाय का नाही. अरे या बायका पोरांच्या नादात सुख राहिलं लांबच. आपण दुःखीच होत गेलो ना. कवर पळाता, कवर पळायचं राजा, कवर. वाटलं होतं जरा शिक्षण झालं म्हणजे आनंद मिळेल, झालं नाही मिळला. वाटलं नोकरी मिळाली म्हणजे मिळेल, नोकरी करणारी तसलीच कंगली, नाही मिळले. वाटलं मग बायको करू, केली ना बायको. ती बायकोची वडाताण म्हणजे काय साधी आहे का आता, ती काय सांगण्याजोगीच नाही. आता तुम्हाला अनुभव येते, अनुभवाचं कशाला मी सांगू. मग वाटलं पोरं झाल्यावर तरी आनंद मिळेल, पोरं झाली पण. मग वाटलं पोरं शिकवल्यावर आनंद मिळेल, शिकवलं ना ती पळून गेलं बायको करून. म्हाताऱ्याचा दाव्यालाच कुणी नाही. त्याचं पोरग इंडोनेशियात. मला आला फोन, म्हणले बाबा एक दावा येते, 3 दिवसच करायचं. पुरी म्हणले टाइम नाही आम्हाला, पोरग इंडोनेशिया. पोरग म्हणलं किती बी खर्च येईल मी करतो. मग किती खर्च येईल मला म्हणला. मी म्हणलं काय यायचंय खर्च त्याला. म्हणला किती बी येऊ, खर्च करायला तयार आहे तू, 50,000 आला तरी खर्च. पण असं करा मग काय, बामण बी तुम्हीच बघा, दाव्याच्या जेवणाचं बी तुम्हीच बघा, ते भात बीत शिजवायचं ते बी तुम्हीच बघा. म्हणलं सगळं मी करतो पण टक्कल कोण करायचा, आपण नाही करायचो. बघा शिक्षण हे शिकले का हुकले. आपल्या इकडे त्या इंग्रजांनी हे शिक्षणाची पद्धती ठेवली, ही सारी गुलाम बनवली. काय बनवले, शहनशाह बनवले का बघा बरं. कलेक्टर झाला तरी हुजऱ्याच, पंतप्रधान झाला तरी भाई और बहनों मेरे पर कृपा बरसाओ, भिकारीच. पण माझे संत मालिका आहे असा हाती त्यांचा. कसा घे संत उदार उदार, काही मागत नाहीत. काही मागणे अमानुचित. देवाला सुद्धा
देवाला सुद्धा सुदामदेव गेले, काय होतं का नाही, काय नाही, तिथं गेले साऱ्या बाया पाया पडायला आल्या. कृष्ण म्हणले हे बायका हो पडा पाया सगळ्या सुदामदेवाच्या. आले ना पाया पडाय सर्व बायका. अष्टपुत्रा सौभाग्यवती भव, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. आता बायका किती आणि हे कोण? दररोज उपास करणारा बामनगडी. ध्यान करायचं आपलं बस संपलायचे, आतमध्ये निवांत राहायचं. ते काय थकलं ना ते. 16,000 हे 500च थकलं. अष्टपुत्र सौभाग्यवती बाबा. कृष्णा इकडे. कृष्णा म्हणजे कोण? गणप्यागडी नाही, अनंत ब्रह्मांडाचा मालक. त्याला म्हणते कृष्णा थकलो बा. किती येत रे अजून? मला अजून लय येत बा. 16,108 बायका आहेत. बघ म्हणलं असं कर, आता त्या पाया पडायला नको. मग सगळ्याच्या वतीनं तू पाय पड माझ्या. कुणाची ताकद कळली का तुम्हाला? ताकद कळली का? नाही कळली? अरे ते कोण आहे? ह्यो ह्यो इकडचा. अरे खायला नाही त्याला घरी. धोती फाटकी आहे. नको नको. धोती फाटकी आहे त्याची, पायात चप्पल नाही. अरे उन्हाने केस करपट झाली त्याची. ते कुणाला म्हणतोय? सगळ्याच्या वतीनं तू पाया पड माझ्या. कुणाला? अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक भगवान परमात्मा. त्याला म्हणतो सगळ्याच्या वतीने पाया पड, तुला आशीर्वाद देतो. म्हणतोय बायकांना बी लागला. माझ्या भारतातल्या ऋषीची ताकद आहे, देवाला सुद्धा आशीर्वाद देईल तो. देवाला ही भिकारी जमात कुठून आली? हे माझी ऋषी नाहीत. माझा ऋषी देवाला आशीर्वाद देतो असा मागेल का कुणाला? भिकाऱ्यावानी मागणार नाही. म्हणून माझ्या परमार्थाची रीत सांगितली मी तुम्हाला. शहेनशाह बनवायची आहे. काय बनवायची आहे? शहेनशाह. इकडं काय झाले? तुमच्या नाही लक्षात आलं? ही लालूची ऍक्टिंग आहे. लालू कळतो का? बिहार मधला वाटतं. मेरे पर आपके मतों की बरसात कर दो, मुझे माले माल कर दो. पंतप्रधान बी तसलाच आणि डोनाल्ड ट्रम्प बी तसलाच. शहेनशाह आहेत का ती? शहेनशाह एकच संत. आणि तो आपल्या शिष्यांना बनवतो शहेनशाह. आलं लक्षामध्ये? तो आपल्या शिष्यांना काय बनवतो? शहेनशाह. गंधाव जाऊ नका. काय काय गंधवाली बी तसलीच आहेत. लक्षात येते तुमच्या? ज्याची सर्व आशा संपली, आत पोहोचल्याची खून सांगतो तुम्हाला. आता काय आत कोण पोहोचलेला आहे त्याची खून सांगतो तुम्हाला. ओळखायला सोपं जाईल. ज्यानं आतलं संपत्ती कमावली, ज्यानं आतला आनंद प्राप्त केला, ज्यानं त्या परमात्म्याशी नातं जोडलं, त्याची खून काय? पहिली खून आहे त्याला एकांत आवडायला लागतो. काय आवडायला लागतो? एकांत, कुणीच नको. आणि दुसरी खून आहे त्याची कसलीची इच्छा शिल्लक राहत नाही. काय 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 काय? त्याला एकांत आवडतो बस, आता काही नको. आणि दुसरी खून काय आहे? त्याच्या सर्व इच्छा संपून जातात, सर्व इच्छा मरून जातात. समजायचं तो स्वरूपाला जाऊन पोचला, तो शहेनशाह झाला. नक्की विसावा मिळेल, नक्की विसावा मिळेल, नक्की आनंद प्राप्त होईल, नक्की शांती प्राप्त होईल. अशी शांती, असा आनंद, असं प्रेम या माझ्या बाबांच्या पायापाशी आहे. कसं बोटानं दाखवू तुला
घे अनुभव गुरुच्या मुला कसं बोटानं दाखवू तुला घे अनुभव गुरुच्या मुला कसं बोटाने दाखवू तुला हे अनुभव गुरुच्या मुला कसं बोटाने दाखवू तुला हे अनुभव गुरुच्या मुला घे अनुभव गुरुच्या मुला हे अनुभव गुरुच्या मुला घे अनुभव गुरुच्या मुला हे अनुभव गुरुच्या मुला कसं बोटानं दाखवू तुला घे अनुभव गुरुच्या मुला कसं बोटानं दाखवू तुला घे अनुभव गुरुच्या मुला कसं बोटाने दाखवू तुला हे अनुभव गुरुच्या मुला कसं बोटानं दाखवू तुला हे अनुभव गुरुच्या मुला पूर्ण आनंद कटकटच संपून जाईल कटकटच नाही आताही नाही आणि पुढचं बी नाही सगळं संपून जाईल आता निश्चिंतीने पावलो आणि हे सगळे बनवायला मी शहंशाह आणलेत हे तुम्हाला एवढे दिसत आहे ना ताई हे आमच्याकडे ट्रेनिंग काय दिली जाते शहंशाह बनवायची भिकारी नाही गड्यावर तुम्हाला सांगून ठेवतो परमार्थाच्या वाटेवर 200 कमवा 100 खा आणि 100 मागं ठेवा कष्ट करा 100 कमवा 100 खा 100 मागं ठेवा म्हातारपणासाठी पण कुणापुढे हात पसरायचा नाही धोतर घालून मला तारीख द्या ना झेपऱ्या काढून फोटो काढत आणि फेसबुकला टाकतं काय आला रे तू का महाराज आहेस का मला तारीख द्या ना म्हणजे काय चाललंय मन म्हणजे कत तुका म्हणे मन चंचल पण तुमच्यात ताकद नाही हाती येईल गुरुचे बळ मन हातात जर घ्यायचं असेल गुरुचं बळ लागतं तुम्ही फेसबुकवर कमेंट करून नाही ते मन हातात येत एवढी सोपं आहे का ते भिंगवी तर रातून द्या पळवी तर पळवायचं का म्हणजे त्याच्याकडं पण तेही चंचल मन सद्गुरूच्या पायापाशी आलं तर संपून जातं नवे नवे ते मनच मनमुंडा मग परब्रह्मडुंडा असो या ठिकाणी चला वळू गाई बस एवढंच जरी फॉलो केलं शहंशाह व्हायची पहिली पायरी अतुल बुवा मी नोकरी केली बरं का 19 वर्ष पण त्याला म्हटलं मी इकडे ये मुलगा आहे माझा थोरला 12वीत असताना म्हणलं इकडे किती शाळा शिकायची म्हटलं मला डॉक्टर व्हायचे म्हणलं गुलाम व्हायचे का शहंशाह व्हायचे प्रकाश तुमचं शिक्षण किती झाले सांगा पण शहंशाह आहे ना काय आहे हे मतच नाही पण शहंशाह आहे ना त्याला म्हटलं तुला शहंशाह व्हायचं का गुलाम व्हायचं डॉक्टर म्हणजे काय वो बटन दाबायचं की कोणी बी काय झालं खाली गिराय निम्याराचा तुला शहंशाह व्हायचं असेल तर माऊली ज्ञानोबराची ज्ञानेश्वरी हातात घे यालाही कमी पडणार नाही काही कमी नसतं पडत अरे त्याने अनेक जागवले बी आणि जगवले बी कुणी माऊली ज्ञानोबरायांनी अनेक जागवले बी आणि जगवले बी तुम्हाला बी आता तुम्ही काय करताय हे महत्वाचं नाही पण तुम्हाला शहंशाह जर व्हायचं असेल तर शहंशाह बाहेर काही कमवून होता येणार नाही शहंशाह व्हायचं असेल तर आतली सामुग्री मिळली पाहिजे आतली संपत्ती मिळली पाहिजे आणि ती संपत्ती मिळेल तुम्हाला कशी चला वळू गाई सर्व इंद्रियाची कवाड बंद करा ती आत वळवा आतमध्ये ते साम्राज्य आहे जे संतांना मिळालं माऊली ज्ञानोबा तुकोबाराय म्हणतात अवघाची संसार माऊली ज्ञानोबारांचा सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेल माहेरा आपुल्या एवढी संपत्ती आहे की सर्व संसार मी सुखाचा करीन सर्व विश्व सुखाचं करेन एवढी संपत्ती माऊली ज्ञानोबाराला आज सापडली आपल्याला हवी असेल तर सद्गुरूच्या कृपेनं आपल्याला आत जावं लागेल कुठे जावं लागेल मेरा तार प्रभु से जोड़े
कोई गुरु मिले, ऐसा कोई संत मिले, ऐसा कोई गुरु मिले, ऐसा कोई संत मिले, ऐसा कोई गुरु मिले, ऐसा कोई संत मिले, ऐसा कोई गुरु मिले, मेरे मन का रास्ता मोड़े, ऐसा कोई संत मिले, मेरे मन का रास्ता मोड़े, ऐसा कोई संत मिले, मेरा तार प्रभु से जोड़े, ऐसा कोई संत मिले, हे माया से जो दूर हटाए, 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 मन का जो अज्ञान मिटाए, मन का जो अज्ञान मिटाए, मन का जो ज्ञान मिटाए, मन का जो ज्ञान मिटाए, मुझे सद्गुण दे दे थोड़े, मुझे सद्गुण दे दे थोड़े, ऐसा कोई संत मिले, मेरा ताज प्रभु से जोड़े, ऐसा कोई संत मिले, मेरा तार प्रभु से जोड़े, ऐसा कोई संत मिले, मेरा तार प्रभु से जोड़े, ऐसा कोई संत मिले, आत तार जोडणारा, कुठं आत तार जोडणारा मिळला पाहिजे रे. म्हणून माझ्या हाताने जे जे महाराज झालेत, नखरं करायचं नाही, नखरा बिलकुल नाही. ती लालीन भेलीना फेमगानाचे जे फवारा, कान सुलातच हानी आहे का ते, नखरा नाही. शहनशाह झालाय का तुम्ही? शहनशाह झालं तर कीर्तन तुमचं महत्वाचं आहे. भिकारी काय कीर्तन करणार? म्हणून सगळ्यांनी आत पोचायचा प्रयत्न करायचा. आत, अंदर की बात है, बाहर की बात नाही. हे बाहेरचं काही नाही, फोकस. हे दिले हे चांगला गातो, काय करायचं त्याला, मातीत घालायचं का नेऊन? शहनशाह आहे का त्यो? म्हणून मेरा तार प्रभु से जोड़े, आतल्या ऐसा कोई संत मिले. पहिल्या छूट शिर्डी साईबाबाला गेलो आणि माझा तार जुळला. बाबांची आरती चालली, समोर उभा राहिलो, पूर्णपणे विदेही, पूर्णपणे विदेही, काहीच आठवत नव्हतं. तोच अनुभव संत श्रीपाद बाबांनी मला 1994 साली दिला. पूर्ण विदेही, पूर्ण आनंद, आतमध्ये तो साठा सापडला. आणि म्हणून तुमच्या पुढे उभं राहण्याचा योग. आणि तुम्हालाही मी तेच सांगेन जे मला प्राप्त झालं, जे माऊली ज्ञानोबरायांना सद्गुरूच्या कृपेनं प्राप्त झालं. असा सद्गुरू तुमच्याही जीवनामध्ये यावा, तुम्हाला आतली संपत्ती प्राप्त व्हावी, बाहेरची धाव संपून जावी आणि आनंदाचं साम्राज्य निर्माण व्हावं. आनंदाची दीपवाळी घरी बोलवा वनमाळी, 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 गाडी ते बैरा
का असा कोणी फ्रेश एखाद्या ऑफिसात गेलाय आणि तुम्ही ते फ्रेश बघितलंय का? शांत बघितला का कधी असं? हे फक्त आत गेलेलं शांत असतं, हे बाहेर गेलेलं कधी शांत होऊ शकत नाही. आणि आज जो जातो ना त्याचा जो क्रोध आहे तो करुणेत ट्रान्सफर होतो. काय होतो? करुणेत, प्रेमात ट्रान्सफर होतो. त्याचा जो क्रोध आहे त्याचं प्रेम होते, त्याचा अहंकार आहे त्याचा भाव तयार होतो. आणि असा करुणावंत एक सद्गुरू असतो. तुमचं कधीच वाईट चितित नाही, कधीच वाईट चितणारही नाही. एकच पड्याच्या कडला नेईल. जुनी पुराणी नाव माझी किनाऱ्याला लाव, देवा तुझ मनोहर रूप मला गा. एकच जमात आहे. गुरुराया रे श्रीपाद बाबा माझे मस्तक तुमचे पाय, माझे मस्तक तुमचे पाय. रामदास बाबा हो रामदास बाबा माझे मस्तक तुमचे पाया. बस अंतःकरणापासून फक्त शरण घ्या. बाबांच्या पायापासून अंतःकरणापासून शरण जर आला आतली संपत्ती मिळेल, शहंशाह होईल. अशी बाबांची कृपा जर व्हावी असं वाटत असेल तर एकदा आपण सर्व भजन करू.